काय रे मणी, काही काम होतं का? हा नाही, काय काम काम असं काही नव्हतं. मग बाहेरच्या बाहेर का निघालेस? ये आतमध्ये. हो मॅडम, पण तुम्ही आराम करत बसल्या होत्या म्हणून मग. ये रे. बर. बोल, काय झालं? तुझ्या मनात काहीतरी चाललंय, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. बोल ना. मॅडम, आपण स्वानंदीचा गुन्हेगार शोधायचं ठरवलंय ना, त्या संदर्भात मला एक माहिती मिळाली. कसली माहिती? मी माझ्या सोर्सेस कडून माहिती काढत होतो आणि त्या दरम्यान मला एक हवालदार भेटलेत. त्यांच्याकडे कसली तरी इन्फॉर्मेशन मॅडम, आणि त्यासाठीच ते मला आज आत्ता भेटणार आहेत. कसली इन्फॉर्मेशन? नेमकं कसली इन्फॉर्मेशन आहे ते मलाही माहित नाही, पण ते हवालदार शिंदेसोबत काम करायचे. दोघांची चांगली मैत्री होती आणि ते शिंदे हवालदार जे होते ते अंबिका सोबत काम करायचे ना. अंबिका मॅडम ज्यांच्याकडे स्वानंदीची केस होती, त्या कुठे गायब झाल्या किंवा ते शिंदे कुठे गायब झाले नाही माहिती. म्हणी पण हे दोन्ही पोलीस अचानक कसे काय गायब होऊ शकतात? आणि त्यांची काही माहिती पण नाही मिळाली, ना शिंदेची ना अंबिकाची. सॉरी वॉर्डन मॅडम, तुम्हाला अंबिकाचं सत्य सांगायची वेळ अजून आलेली नाहीये. नाही ना मॅडम, म्हणजे मी माझ्या ओळखीत जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना सांगितलं त्यांना शोधा शोधा शोधा. खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण नाही तपास लागला त्यांचा. ठीक आहे, आपण तुझ्या या सोर्स कडनं काहीतरी माहिती मिळेल अशी अपेक्षा करूया. पण म्हणे तू इतक्या रात्री त्याला भेटायला जाणार नाही? म्हणजे अशा अनोळखी माणसाला इतक्या रात्री भेटणं म्हणजे थोडस. नाही 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 मॅडम, असं काही नाहीये आणि अशी कामं भर दिवसा करत नाही. ऑफकोर्स आपण हे खूप शांततेत कोणालाही न कळता करतोय, म्हणून हे आत्ताच या वेळेलाच करणं गरजेचं आहे. मी जातो, तुम्ही खरंच काळजी करू नका, माहिती घेतो त्यांच्याकडून. मी फक्त आता तुम्हाला कळवायला आलो होतो. नाही 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 नाही, मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही. आपलं ठरलं होतं ना की स्वानंदीच्या गुन्हेगाराचा शोध आपण दोघंही घेणार आहोत. मी तुझ्या बरोबर येणार. हो पण मॅडम. नाही, मी येणार म्हणजे येणार. बर ठीक आहे, जाऊयात. अरे पण स्वानंदी, तिला काय सांगणार आहेस तू? मी त्यांना सांगेन काहीतरी, आता त्यांना पटेल असंच काहीतरी सांगावं लागणार आहे, पण मी ते करेन मॅनेज. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त लवकर रेडी व्हा आणि बंगल्याबाहेर भेटा. ओके? हा, मी आलोच. आई गो, आई गो, कळा काय येतात पोटात? काय इतका त्रास होतोय? आई गो. झोपताय? एक मिनिट, तुम्हाला बरं वाटत नाही का? नाही म्हणे सर, बरं आहे मला. जरा आळस आला होता म्हणून पडले होते. अच्छा. हो, पण तुम्ही अचानक असे कुठे निघून गेलेलात? मला फोन आला होता, ते म्हणजे फोनवर बोलायला गेलो होतो. साहेबांचं काम आहे आणि मला ना जरा जावं लागणार आहे आत्ता, अर्जंट. आता इतक्या रात्री? हो, म्हणजे कार्यकर्ते आलेत बाहेर गावावरून, त्यांना भेटायचं. आता साहेब नाही येत ना इथे, मग काय मलाच भेटावं लागणार. तर मी जाऊन येतो. म्हणे सर, अहो किती रात्र झाली. त्यांना सांगा आजच्या दिवस इथेच राहा आणि उद्या सकाळी भेटा तुम्ही त्यांना. स्वानंदी, तुम्हाला असं वाटतंय का मी हे बोललो नसेल त्यांना? मी बोललो त्यांना, पण आता एवढ्या लांबून आले ते तर भेटावं लागेल ना. तुम्ही नका काळजी करू, मी जातो, भेटतो त्यांना, बोलतो त्यांच्याशी आणि लवकर येतो. ओके? बरं ठीक आहे, पण इतक्या रात्री तुम्ही एकटे जाऊ नका, मी येते तुमच्या सोबत. नाही नाही, तुम्ही थांबा, नका काळजी करू. तुम्ही आराम करा, तुम्हाला आराम करणं जास्त गरजेचं आहे. मी पटकन जातो आणि येतो. ओके? बरं ठीक आहे, पण वेळेत घरी या प्लीज. पण नक्की तुम्हाला बरं वाटतंय ना? म्हणजे थांबू का मी? नाही नको, मी बरी आहे म्हणाले ना. माझ्यामुळे उगाच तुमचं काम अडायला नको. या तुम्ही जाऊन. स्वानंदी,
आशा करतो की मी तुमच्या गुन्हेगाराला लवकरात लवकर शोधून काढेन. मणी सर हो जात आहे ना? हो हो, म्हणजे निघालोच, आलोच. आई गो, आई गो. म्हणे इथे सगळं सगळं सामसूम आहे रे. कारण इतर कोणालाही खबर लागू नये म्हणून ही जागा निवडली. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. हो पण हवालदार थोरवे ना? हो हो. ऐका, मला तुमच्या बरोबर कोणी पाहिलं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. बरं तुम्ही एकटे येणार होतात ना? नेहा कोण? मी स्वानंदीची आई आहे. तुम्ही माझ्यासमोर बोलू शकता. आम्ही एकत्रच आहोत. तुम्हाला स्वानंदीच्या केसबद्दल जे काय माहिती आहे ते सगळं प्लीज आम्हाला सांगा. म्हणजे अंबिका मॅडम आणि शिंदे या केसवर काम करत होते, पण ते दोघे आता कुठे आहेत? प्लीज तुम्ही दोघेही तुमचे फोन माझ्याकडे द्या. मी स्वतः ते स्विच ऑफ करणार. माफ करा पण काळजी घ्यावी लागते. हल्ली कोणावर पण भरोसा नाही करता येत. माझं बोलणं तुम्ही रेकॉर्ड वगैरे केलं तर संपलोच ना मी. अहो नाही नाही, आम्ही काय रेकॉर्ड वगैरे करणार नव्हतो. पण प्लीज तुम्ही सांगा ना तुम्हाला जे काय माहिती असेल ते. मला अंबिका मॅडमचं माहित नाही, पण मला हे पक्क माहित आहे की हवालदार शिंदेकडे काहीतरी जबरी खबर किंवा पुरावा होता आणि शिंदे तो घेऊन सरपोतदारांच्या घरात गेला होता, पण परत आलाच नाही. तिथून तो कुठं नाहीसा झाला हे कोणालाच माहिती नाही. नाहीसं झालं म्हणजे? अहो सरपोतदारांच्या बंगल्यातून कोणीही गायब कसं होईल? तेच तर. बरं मला सांगा, ते शिंदे हवालदार बंगल्यावर का गेले होते? कोणाला भेटायला गेले होते? ते पण माहित नाही. फक्त तो सरपोतदारांच्या बंगल्यावर गेला होता हे नक्की. मॅडम याचा अर्थ ते शिंदे हवालदार नक्की कोणाला तरी भेटायला गेले होते बंगल्यावर. आणि बंगल्यावर ज्या व्यक्तीला भेटायला गेले होते त्यांना नक्की माहिती होतं की या शिंदेकडे पुरावे आहेत. त्यांनी ते पुरावे त्या व्यक्तीला दिले किंवा त्याला काहीतरी त्याबद्दल सांगितलं. पण ही व्यक्ती कोण आहे? साहेब, माझ्या आयुष्यात मी आजवर सोडवलेल्या बलात्काराच्या केसेस पैकी ही केस सगळ्यात किचकट आहे. साहेब, मला जी माहिती होती मी तुम्हाला दिली. साहेब, मला इथून पुढे भेटू नका, कारण माझ्या नोकरीचा आणि माझ्या जीवाचा प्रश्न आहे. प्लीज. आणि हे घ्या तुमचे फोन. येतो मी. नमस्कार. आई गो. आई गो, क्या कळा काय येतात पोटात आज. खूपच त्रास होतोय. डॉक्टर तर अशा काही नव्हत्या म्हणाल्या. आई गो, डिलिव्हरीची वेळ तर नसेल आली जवळ. पण सरांना फोन करायला हवा. मणी सरांचा फोन का लागत नाहीये? ऐको. वॉर्डन मॅडम. ऐको. वॉर्डन मॅडमचाही फोन लागत नाहीये. त्यांच्या रूम मध्ये जायला हवं. त्या तिथेच असतील. ऐको. 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 वॉर्डन मॅडम.
ऐको वॉर्डन मॅडम, मॅडम अहो कुठे आहात तुम्ही? प्लीज बाहेर या मॅडम, मला लई त्रास होतोय. ऐको मॅडम, मॅडम ऐको मणी सर, मणी सर कुठे आहात तुम्ही? शालिनी मॅडम, शालिनी मॅडम, संचिता मॅडम प्लीज या. शालिनी मॅडम ओ प्लीज या. शालिनी मॅडम. डोकं पिकं फिरलंय का? एवढ्या रात्री माझ्या नावाने कशाला ओरडतेस? मॅडम मला खूप त्रास होतोय, मला सहन होत नाहीये. प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन चला ना प्लीज. अगं पोटात दुखतंय ना, होतं असं, त्यात काय एवढं? हे बघ फॉल सलाम असती. हा मॅडम अहो पण खूप त्रास होतोय, खूप कळा येत आहे पोटात, मला नाही सहन होत आहे. अगं शेवटच्या काही महिन्यात असं होतं. आणि मणीला सांग ना डॉक्टरकडे घेऊन जायला. मला संचितासाठी फ्रुट्स घेऊन जायचे. हा ती पण प्रेग्नंट आहे, ती नाटकं नाही करत तुझ्यासारखी. अगं स्वानंदी जरा स्ट्रॉंग राहा आणि कळ सहन कर. खूप त्रास होतोय मॅडम अहो ऐका मला त्रास. ऐको मणी सर कुठे आहात तुम्ही? मॅडम जर शिंदे हवालदार बंगल्यावर आले होते तर मला का नाही दिसले कधी? एक वेळ तुला नाही दिसले रे, पण ते कोणालाच नाही दिसले. म्हणजे घरात कोणीच काही बोललं नाही. म्हणजे शिंदेने ते पुरावे त्या व्यक्तीला दिले, म्हणजे त्या व्यक्तीकडे हे पुरावे आहेत आणि त्यांना माहिती आहे की स्वानंदीचा गुन्हेगार कोण आहे. पण मग त्यांनी तुला किंवा स्वानंदीला सांगितलं का नाही? एक्झॅक्टली मलाही हाच प्रश्न पडलाय. ते जर आले होते तर आम्हाला भेटले का नाही? आणि ते पुरावे त्यांनी कोणाकडे दिलेत की घरातच कुठे ठेवलेत? मणी, हे पुरावे सरपोतदारांच्या बंगल्यात नक्कीच आहेत. आपल्याला ते शोधावे लागणार. कदाचित शिंदेने ते बंगल्यात लपवले असेल तर. आपल्याला आधी घरी जा. मणी आधी फोन ऑन कर. एवढा वेळ फोन बंद आहे, कदाचित स्वानंदीने फोन सुद्धा केले असतील. एवढे मिस कॉल आहे स्वानंदीचे? मॅडम मलाही भरपूर मिस कॉल आले. काही प्रॉब्लेम नसेल ना? मी फोन करते. हॅलो मॅडम. स्वानंदी मॅडम अहो कुठे आहात तुम्ही? मला खूप त्रास होतोय, तुम्ही प्लीज लवकर या. स्वानंदी काय झालं? स्वानंदी बोल ना. मी इथेच आहे, मी लगेच येते. डॉक्टरांना घेऊन येऊ का? स्वानंदी हॅलो. मॅडम काय झालंय? स्वानंदी खूप पेन मध्ये आहे. म्हणे निघायला हवं आपल्याला. निघूयात लगेच. कसा आत जाऊ मी आता? मला वाटलं होतं वॉचमन रात्री तरी झोपेल. स्वानंदीची माहिती काढणं गरजेचं आहे, पण हा तर जागा आहे. डॉक्टर यावेळी? स्वानंदीला काही झालं नसेल ना? स्वानंदी काळजी करू नको. बघ डॉक्टर तपासतायत ना, थोडासा त्रास होईल. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? स्वानंदी पेन खूप जास्त होत आहे का? डॉक्टर काय नेमकं काय होतंय स्वानंदीला? सांगा ना प्लीज.
मला वाटतं केसमध्ये जरा कॉम्प्लिकेशन्स झाले. कदाचित प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल 7व्याच महिन्यात. काय डॉक्टर, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी मध्ये बाळाला आणि आईला दोघांनाही त्रास होण्याचे चान्सेस आहेत ना? नॉट अलाउड. सुजित अरे काय सुजित, काय प्लीज वेडी आहेस का बेबी? तू हे खाऊ शकत नाहीस कारण तू प्रेग्नेंट आहेस ना. गप्रे. मज्जा सुरू आहे बाबा माझ्या होणाऱ्या खोट्या बाळाच्या खोट्या आईची. नाही तर काय बे, उठाला हात लावायचा, करत उठायचं बसायचं, बास सगळ्या गोष्टी अशा हातात मिळतात. हाय हाय, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या लाईफ आहे यार. हा म्हणजे इन अ वे तसं होतं. पण सुजित, मम्मा डेंजर आहेत रे. त्यांना आवर जरा. हात धुवून मागे लागलेत माझ्या. आत्ताही मी पळून आलीये त्यांचा डोळा चुकवून. सतत आपलं हे खा ते खा ते खा, सतत हेल्दी खायचं. हसू नकोस. बरं त्या जे देतात ना ते टेस्टलेस असतं रे. अशाने ना मी हेल्दी होईन, पण माझ्या जिभेचं काय? आत्महत्या करेल माझी जीभ. सुजित प्लीज. बेब, जिभेने आत्महत्या केली तरी चालेल, पण आपलं हे नाटक जर कोणी पकडलं ना तर आपल्या दोघांना, स्पेशली तुला, आत्महत्या करावी लागेल. त्याच्यामुळे तुझ्या जिभेने आत्महत्या केली तरी चालेल, पण माझी जीभ काय म्हणते माहितीये? लाईफ इज ब्युटिफुल. हा हा हा, गप्प बस. मला पण खायचंय. सुजित यार नाही. प्रेग्नंट बायकाने असं जंक फूड वगैरे खाऊ नये अगं. सुजित बाद झालंय. नखरे नको करूस. दे मला चुपचाप. संचिता काय आहे? मी कधीपासून मागे लागले जेव 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 म्हणून, न जेवता वरती आली. शेवटी मी वरती घेऊन आले. मम्मा जंक फूड खाते. संचिता. नाही मम्मा, काही खोटं नको बोलू. चुप. मम्मा नाही, बिलकुल नाही. चल जाऊ दे. मी तुझ्यासाठी जेवण आणलंय. जेवून घे. सात्विक जेवण आहे सगळं. हे खायचंय मी? हो, माझी फ्रेंड आहे ना, तिने मेनू दिलाय. सगळं ऑइल फ्री आहे. हा, बॉइल्ड फूड आहे. घे खा. नाही तर तू बस, मी तुला भरवते. क्या बात आहे संचिता. संचिता काय झालं? जेवणामुळे उलटी येते का? हो, याचा नॉशी आहे मला. स्मेल. मला सफोकेट पण होतं इथे. मी खाली जाते. सफोकेट होते. सुजीत, तुझी बायको प्रेग्नंट आहे. तिला उलट्या होत आहेत. चल जाऊन बघूया. चल. संचिता. संचिता. ऐकू. मी इंजेक्शन दिलंय, पेन लगेचच कमी होईल. डॉक्टर, तुम्ही प्रीमॅच्युअर डिलिव्हरी बद्दल बोललात ना, तर खरंच मला खूप टेन्शन आलंय. सगळं नीट होईल ना? हो, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. आता टेक्नॉलॉजी खूप अपडेटेड आहे, त्यामुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरीच्या केसेस असतात आणि सगळं व्यवस्थित होतं. ओके. स्वानंदी, कसं वाटतंय आता? पेन कमी येतं? हो डॉक्टर. हे बघ, घाबरायचं काही कारण नाहीये. हे कसं आहे सांगू का? जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते ना, तेव्हा पोट आपल्याला सांगत असतं की डिलिव्हरीसाठी तयार हो. आता पोट तर बोलू शकत नाही, तर ते असं दुखून होणाऱ्या आईला बाळाच्या स्वागतासाठी तयार करत असतं. कदाचित तुझं बाळ जगात लवकर येऊ इच्छित आहे, पण तू काळजी करू नको. सगळं नीट करूया आपण. सगळं नीट होईल. ओके. आता जे पोटात दुखलं ते काळजी करण्यासारखं आहे पण आणि नाही पण. काळजी अशासाठी की तुमच्या दोघांना लक्ष ठेवायला लागेल, आणि नाही अशासाठी की ही एक स्टेज आहे प्रेग्नन्सी मधली. डिलिव्हरी कदाचित वेळेच्या आधी पण होऊ शकते. हे काही नवीन नाहीये. तुला जर काही परत त्रास झाला तर बिंदास मला कधीही फोन कर, मी येईन. ओके.
आणि मणी, स्वानंदी प्रेग्नेंट आहे हे माहित असतानाही तुम्ही रात्रीच्या वेळी तिला एकटीला सोडून गेला? ते माझं एक अर्जंट काम होतं त्यामुळे जावं लागलं मला. आणि माझी नेमकी औषधं संपली होती ना, मी विसरून गेले होते म्हणून औषध आणायला गेले होते. तेवढ्यात स्वानंदीचा फोन आला म्हणून मी लगेच मणीला फोन केला. हा, आणि मी लगेच तुम्हाला फोन केला. ठीक आहे, पण पुढच्या वेळी प्लीज लक्षात ठेवा की स्वानंदीला एकटीला सोडून कुठेही जायचं नाही. कितीही आणि काहीही महत्वाचं काम असलं तरी तुमच्यापैकी एक जण तरी तिच्या जवळ असायला पाहिजे. स्वानंदी, काळजी घे, सगळं ओके. येते मी.